मराठा योद्धा जरांगे पाटील यांना आरक्षण देण्याची अंतिम मुदत जी होती ती 24 डिसेंबर राज्य शासनाने दिली होती। परंतु या अधिवेशनामध्ये हा आरक्षण देण्याचा निर्णय होईल अशा पद्धतीनं समस्त महाराष्ट्रातील मराठा समाजाची भावना होती। परंतु मुख्यमंत्र्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्यामध्ये परत एकदा मराठा समाजाची फसगत होत निघालेली आहे हे मराठा समाजाला लक्षात आलेलं आहे। तरी देखील येत्या 23 डिसेंबर रोजी माननीय जरांगे पाटील हे या ठिकाणी महासभेचे मध्ये मराठा समाजाला इथून पुढे जे आंदोलन कशा पद्धतीने करणार आहेत अशा पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत। या महाराष्ट्रात 4 कोटीपेक्षा जास्त मराठ्यांनी असा निर्णय घेतलेला आहे, जरांगे पाटलांची भूमिका ती मराठा समाजाची भूमिका, त्यामुळे तो जो निर्णय घेतील त्यामध्ये कोल्हापूर अग्रेसर असतील, कारण ही आरक्षणाची नगरी आहे। शाहू महाराजांनी मराठ्याचं सर्वांना आरक्षण दिलं होतं, त्यामुळे त्या आरक्षणाला जर अटकाव केला गेला तर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 50 किलोमीटरपेक्षा जास्त पुणे मुंबई जो मुंबई बेंगलोर हायवे आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातून जातो। त्याचबरोबर गोवा हायवे, नागपूर रत्नागिरी हायवे, ह्या सर्व रस्त्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील जनता आबालवृद्धाचं येऊन बसतील। आंदोलन शांततेने होईल, परंतु राज्य शासनाला हे आंदोलन पेलवणार असं असणार नाही। त्यामुळे राज्य शासनाला सुबुद्धी मिळो आणि 24 तारखेपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा सोक्ष व्हावा, अन्यथा आम्ही मराठे लढाईला तयार आहोत।